चलो गणपति का ध्यान करेंगे। ओम, हाथ में पुष्प दे दीजिए। ओम श्वेतांगं श्वेतवस्त्रं सितकुसुमगणे पूजितं श्वेतगन्धे श्रीराब्धौ रत्नदीपैश्वरधरतिलकम् रत्नसिंहासनस्थं दुर्भिर्वाशङ्कुशाभ्यम् अभयवरदं चन्द्रमौले त्रिनेत्रं ध्याये शान्त्यरदमीशं गणपतिममलं श्रीसमेतं प्रसन्नं भूर्भुवस्वसत्यपतिलक्षलाभवत्प्रमोदः परिवार देवतानां श्री महागणपति देवताः ध्यान भावेन पुष्पं समर्पयामि। ओम, देवताला आवाहन करायचं, देवांना बोलवायचंय। तर गणपतीचा परिवार मध्ये कोण कोण आहे? शंकर बाप्पा, पार्वती माता, कार्तिकी बाप्पा। बरोबर। तर मग आता मला एक सांग की दिनेश आहे तर दिनेशच्या फॅमिलीमध्ये दिलीपबाई आहे की दिलीपबाईच्या फॅमिलीमध्ये दिनेश आहे? दिलीपबाईच्या फॅमिलीमध्ये दिनेश आहे। तर मग शंकर भगवान कसे आले इकडे? बायको रिद्धी सिद्धी त्यांचे दोन पुत्र आपण लिहितो ना दरवाजा बाहेर शुभ लाभ, आणि त्यांचे दोन पुत्र अमोल आणि प्रमोद, असा त्यांचा परिवार आहे। आणि महादेवचा परिवार मध्ये मग गणपतीचं नाव, पण गणपतीचा परिवार मध्ये महादेवचं नाव नाही आहे। आता इन्व्हिटेशन येतो ना, मिस्टर अँड मिसेस, चला महागणपतीचं ध्यान करायचं, आपण आवाहन करायचं, त्यांना बोलवायचं इकडे। ओम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाधराय युरयज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथो नमस्ते। ओम भूर्भुवस्वसत्यपतिलक्षलाभवत्प्रमोदः सब परिवार देवताना श्री महागणपति देवता आवाहनाध्यक्षता समर्पयामि। आपल्याला महागणपती देवताचा अर्थ पहिला पाय धुवायचा भाव करून एक पळी पाणी, दुसरा हात धुवायचा भावाने दुसरी पळी, तिसरं चूळ भरायला आपण पाणी देतो तसं तिसरी पळी, आणि चौथा आपण म्हणजे स्नानासाठी चालतो। बरोबर आहे? इथे आपण षोडशोपचार पूजन करतो। आता याला समजून गेलं की चांगलं होणार। आपल्या घरा परिवारामध्ये पण आपण काही फंक्शन करतो वगैरे करतो ना, तर त्याच्यामध्ये पण आपण असंच काहीतरी करतो लोकांबरोबर। तर कसं करतो, तर आपल्या उद्या आपली मुलगा मोठा होला बरोबर, तर त्याचं लग्न आपण लावतो, तर तेव्हा लग्नाच्या अगोदर आपण लोकांना बोलवतो ना की या आमच्या घरी फंक्शन आहे। तर त्या अगोदर जसं तुमचं आलं की हो यांना बोलवून, तर लगेच त्यांना काय फोन करत नाही तुम्ही, पहिला तुम्ही विचार करता की कोणाला बोलवायचंय। तर जसं तुम्ही ज्या व्यक्तीचं ध्यान करता तर त्याचा तुम्हाला चेहरा दिसतो ना बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंड मध्ये, तर त्याला आम्ही म्हणतो ध्यान। काय म्हणतो? ध्यान। मग आपण काय करतो, तर आपण त्यानंतर आपण करतो आवाहन, म्हणजे आपण त्यांना इन्व्हिटेशन पाठवतो की तुम्ही आमच्या इथे या। आले की आपण त्यांना काय म्हणतो, बसा आसन। त्यानंतर ते आले की बाहेर गावावरून कोण आलं की आपण त्यांना काय सांगतो, वॉशरूम मध्ये फ्रेश होऊन घ्या तुम्ही। तर तसंच आपण इथे देवाला पाय धुवायचा भाव, हात धुवायचा भाव, चूळ भरायला पाणी आणि स्नानाचा जप देतो। आता देव आहे, देवाला काय आपण शॅम्पू साबण वगैरे तर अर्पण करू शकत नाही, म्हणून आपण पंचामृत स्नान त्यांना घालतो। अच्छा, पंचामृत स्नान झालं की मग आपण देवाला काय करतो, तर गंधाचं स्नान घालतो। मग त्यानंतर इतरचं जलाचं आपण स्नान देवाला घालतो, तर आपण कलोन वॉटरने स्नान करतो। आपण जे काही करतो ते सगळं आपण इकडनं शिकलो आहे। जर का याला व्यवस्थित शिकलो की आपले तेही लौकिक व्यवहार आपले चांगले होतील। त्यानंतर आपण देवाला काय करतो, अभिषेक करतो ना त्याचा। गुरुजी काय घंटी वाजवतात, मंत्र बोलतात, आणि आपण काय त्याला म्युझिकल शॉवर असं समजू शकतो। थोडं तुमच्या समजासाठी सांगतोय हे सगळं। मग त्यानंतर आपण त्यांना स्वच्छ जलनी आपण त्यांना स्वच्छ जल अर्पण करून त्यांचा अभिषेक करतो। त्यानंतर एक सुक्या चांगले एकदम फ्रेश कपडा आपण घेऊन देवाला, हा ना, आपल्या घरी पण कोण एकदम VIP गेस्ट आलं की आपण त्यांना नवीन टॉवेल देतो,
नवीन साबण देतो ना, तसाच आहे ते. म्हणून देवासाठी आपण कोरडं कपडे घेतो ना साफ करायला. त्यानंतर आपण देवाला काय करतो तर वस्त्र अर्पण करतो, त्यांना यज्ञोपवीत आपण अर्पण करतो, त्यांना आपण गंध तिलक वगैरेचा उपचार आपण अर्पण करतो, पुष्प वगैरे आपण त्यांना अर्पण करतो. जे देव असेल त्या देवाला जे प्रिय, आता यांना दुर्वा प्रिय आहे गणपतीला, आता आपण दुर्वा अर्पण करतो. महादेव असले की बिलपत्र अर्पण करतो, बरोबर आहे. जगदंबिका असले की आपण बिलपत्र तुळस वगैरे आपण अर्पण करतो. नारायणला आपण तुळस अर्पण करतो. तर ज्या देवाला जे प्रिय आहे ते उपचार आपण अर्पण करतो. त्यानंतर अभिर गुलाल वगैरे आपण त्यांना वाहतो. त्यानंतर आपण काय करतो, त्यांना नैवेद्य वगैरे वाढतो. तर आपल्या घरामध्ये पण ते गॅस वगैरे जे येत आहेत तर त्यांनाही आपण अंघोळ नंतर आपण चहा नाश्ता वगैरे वाढतो. तर हीच सर्व पद्धती आपण इकडे करतोय, अशीच पद्धती आपण इकडे पण करतो. तर हे इकडे आपण व्यवस्थित केलं की आपला तोही व्यवहार चांगला होणार. मग त्यानंतर ते गॅस वगैरे आपले येतात, त्यांना ते झालं की त्यांना मुखवास वगैरे आपण देतो ना, धाना दाल वगैरे काय बडीशेप काय देतो ना, तसं देवाला आपण विडा ठेवतो. अच्छा, त्यानंतर आपण काय करतो तर ते जे येतात त्यांचं आपण चांगली चांगल्या गोष्ट बोलतो ना, त्या अरे चांगलं झालं तुम्ही आले वगैरे, काय तुम्ही तिथे भेटले होते मला, तुमचा काय तुमचं असेल तर तुम्ही सांगता ना. तसं देवाची आपण स्तुती करतो, त्याला आपण म्हणतो स्तुती. जे कानाला गोड वाटतं, आपण म्हणतो अरे नाही किती चांगला माणूस आहे हे तर कानाला गोड वाटतं ना, मनामध्ये चांगलं वाटतं ना, त्याला आपण म्हणतो स्तुती. आता आपण काय केलं, आपण लोकांची स्तुती खूप करतो आणि देवाची स्तुती आपण सोडून टाकतो. शिकलो आपण इकडनं, असा प्रकारे मग त्यांचा आरती वगैरे आपण करतो. तर त्यानंतर क्षमा याचना आपण करतो, त्यांना एक विशेष आरती आपण अर्पण करतो. आपल्या घरी पण कोणी येतो बाहेरनं, मग आपण त्याला पण तिकीट वगैरे देतो, तसं देवाला पण आपण दक्षिणा वगैरे अर्पण करतो. असे 16 प्रकारची पूजन आपण करतो. त्यानंतर आपले एकादश अभिषेक आपण आरंभ करतो. ते विशेष आहे ना, पण पहिला जे बेसिक आहे ते करावं लागेल. बेसिक केल्याशिवाय कधीही विशेष मध्ये प्रवेश करायचा नाही. चला अग्रे अग्रम. आता पाद्यादिक्रमेण पूजनम. पळीमध्ये पाणी घ्यायचं. ओम बोरुगाये वेद गोधमंजल गोदंज भाभ्यम उदाध्वजै ध्यानोज्जदन्ने नातिरोहदने. ओम भूर्भुवस्वः परिवारं महागणपतिरुद्भ्यो पाद्य पाद्य जलम एतावानस्य महिमातो जयमुलभोरुगा पादोज विवाभूतानि विवादया प्रदन्देवी. सब परिवार देवताः महागणपति देवताः हस्तयो अर्घ्य जलम समर्पयामि. त्रिपादोर्ध उदयतोरुगा पादोसेह भवतु नः ततो विद्वन्द्रग्रामशासनानसने अभि. सब परिवार देवताः महागणपति देवताभ्यो नमः. मुखकमले आचमन्य जलम समर्पयामि. ततो विराड जायत विराजो अधिपूरुखः सजातो अत्यशद्वशाद भूमिमतो पुरः. ओम भूर्भुवस्वः परिवार देवताः महागणपति देवताभ्यो नमः. सर्वाभ्येषु स्नानजलं समर्पयामि. अदा प्रतक प्रतक पंचामृत स्नानं. प्रथम पयस्नानं. परिवारनाशी महागणपती देवताभ्यो नमः. प्रथम पयस्नानं समर्पयामि. 2 पळी पाणी व्हायचं. पयस्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानानंतर शुद्ध जलाचमन्यजलं समर्पयामि. द्वितीय दधि स्नानं. ओम दादिक्रावणो अगारिगं विष्णोरसस्यवाजिनः सोरभिनो मुखाकरत्रण आयुगुं खिदारिपता. ओम भूर्भुवस्वः परिवारं महागणपतिभ्यो नमः. द्वितीय दधि स्नानं समर्पयामि. दधि स्नानानंतरेण पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानानंतर शुद्ध जलाचमन्यं समर्पयामि. ओम घृतं घृतभावानः पिबलं वसापावानः देवतान्तरिक्षस्य विरसे स्वाहा. दिश प्रदिश आदिश
विसो विदिसो उद्दिसो दिव्या स्वाहा ओम भूर्भुवस्सुरपरिवाराणां महागणपति देवताभ्यो नमः तृतीयाघृतस्नानं समर्पयामि घृतस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानानन्तरेण शुद्धजलाचमन्यं समर्पयामि चतुर्मधुर्स्नानं मधुरेणो समद्बोधं सुतोनो मधुरं मधु तेज पुष्टिकरं देव्यां स्नानार्थं प्रतिगृह्यताम् परिवारनाशि महागणपति देवताभ्यो नमः चतुर्मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानानन्तरेण पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानानन्तरेण शुद्धजलाचमन्यं समर्पयामि ॐ इच्छोसारदमधुतां मलापहारिका दिव्यां स्नानार्थं प्रतिगृह्यताम् परिवारनाशि महागणपति देवताभ्यो नमः पंचम शर्करा स्नानं समर्पयामि शर्करा स्नानानन्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानानन्तरेण शुद्धजलाचमन्यं समर्पयामि आता देवाला गंधाचं स्नान घालायचं ओम गंधद्वारांतराधर्यां नित्यमष्टांगैः ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपावये श्रेयाम् परिवार महागणपति देवताभ्यो नमः गंधोदक स्नानं समर्पयामि गंधोदक स्नानानन्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धजलाचमन्यं समर्पयामि उद्वर्तन स्नानं ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षेयममृतात् परिवारनाशि महागणपति देवताभ्यो नमः त्र्यंबकेति मन्त्रैः अभिमन्त्रिता पुष्प उद्वर्तन स्नानजलं समर्पयामि उद्वर्तन स्नानानन्तरेण पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धजलाचमन्यं समर्पयामि स्नानशालायां सज्जोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि हात जोडून बसायचं आपल्याला ओम लं पृथ्वी तत्त्वात्मिकं गंधं परिकल्पयामि समर्पयामि हम आकाशात्मिकं पुष्पं परिकल्पयामि समर्पयामि यं वायात्मिकं धूपं परिकल्पयामि अग्रापयामि रं तेजात्मिकं दीपकं परिकल्पयामि दर्शयामि त्वममृतात्मिकं नैवेद्यमहानैवेद्य परिकल्पयामि निवेदयामि संसर्गोपचारार्थ गन्धाक्षतपुष्पाणि ताम्बूलानि परिकल्पयामि समर्पयामि बळीमध्ये पाणी घ्यायचं ओम गण गणपती नमः ओम गणपती मंत्रेण यदा यज्ञं सहितेनः यशनेन्द्रय मानसोपचार पंचोपचार पूजन पंचामृत आराधन पूजन श्री महागणपती देवताः प्रियता नमः तो फूल घ्यायचा उत्तरे निर्माल्य विसृज्य दोन डोळ्याला लावायचा त्याचा सुवास घ्यायचा त्याचा तुमच्याच हाताने त्यांनाही लावून घ्या सुवास द्यायचा त्यांना याच्यामध्ये पात्रामध्ये सोडायचं हात धुवून घ्यायचे ते पात्रामध्ये हात पुसून घ्यायचे कोरडे करायचे हात कोरडे केले की काय हातामध्ये काही दिलेलं गुरुजीने तर चिटकणार नाही तर ते चिटकून जातं चला पुन्हा अभिषेकार्थे स्नानशालायां गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि अद अभिषेकं कुर्यात् पहिला खाली जल से करेंगे गुरुजी ठीक है ना खाली जल से है जल के पास आता थेंब 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 वाज जायचं ठीक है थेंब 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 वाजायचं ओम भद्रं कर्णेभिर्णयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्जयवादिनैरङ्गैर्दो विरजनो भिर्वजे मैलञ्जदायो तं स्वजिन इन्द्रो वृदज्रवाद्वदिना भोगा विश्वमेला स्वजिन नारज्यो वारिदानेमि स्वजिन प्रियद्वादगलातो ॐ लं गणगणपते नमः ॐ नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं कृतं वज्मे सत्यं वज्मे अवदं माम् अवक्तारम् अवशोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुजानम् अवशिष्यम्
तव पश्चात् तव पुरस्तात् तव उत्तरादात् तव दक्षिणादात् तव जोर्ध्वादात् तव अधरादात् सर्वतो मम पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय त्वं चिन्मय त्वं आनन्दमय त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दारूप्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वो तिष्ठति सर्वं जगदिदं द्वैरेवेष्टति सर्वं जगदिदं द्वै प्रत्येति त्वं भूमिरापो तलो निलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतं स्थानत्रयातीतं त्वं देहत्रयातीतं कालत्रयातीतं मूलाधारसतोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चार्य वरदानादितनन्तरम् अनुस्वारं परतरम् आद्रेण संतारेण रुद्रम् एतद्वमनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकार मध्यमरूपम् अनुस्वारं शान्तरूपं बिन्दुत्तररूपं नादासहितासन्धि सैषा गणेश विद्या गणगणेश निष्पद गायत्री यन्ता गणपतिर्देवता ॐ गणगणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् रक्तं च वरदमस्तै बिभ्राणमूषकद्वयं रक्तं लम्बोदरं सुपर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारार्थमुच्यतं नाभिर्भूतं च तुष्ट्यादो प्रकृते परिषात्परम् एवं ध्यायेति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो भ्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्री भरतमूर्तये नमः ओम लं गणपतये नमः ओम स्वस्तिना इंद्रो वृद्धजमादिना भूगा विश्ववेदा स्वस्तिन तारको अर्षनेमि स्वस्तिन बृहस्पतिर्दधातु भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येर्माक्षभिर्यजत्राः धीरैरङ्गै द्वैतो धीमहि देवहितं जनायुः ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 अस्त्वमृता अभिषेको अस्तु। अब एक जन कोई मूर्ति हाथ में ले लो और एक जन उसके ऊपर जल से साफ कर लो। ओम शुद्धवालो सर्वशुद्धवालो मणिवालस्त अश्विना वेदाज्वेदाज्योरुणसे रुद्राय पशुपतये कर्णाय मा अवलिप्ता रौद्रान गौरूपाः पारजन्याः गंगा सिंधु सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी नरयो महेन्द्रनदया चरवणवदे वेदिका शिप्रा वेद्रवदे मासुरनदे ज्ञाता गया गण्डकी पूर्णात् पूर्णजले समुद्रसहिता स्नानं च अङ्गीकुरु। ओम शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धवस्त्रैः ब्रह्मोज्य दूर्वांकुरं आसनोपरेः श्रीमहागणपतिर्देवतानां भृञ्ज अथ वस्त्रभावेन अक्षताम्। आपल्याला भाव करायचा की मी देवाला वस्त्र अर्पण करतोय, त्या भावाने आपल्याला अक्षत अर्पण करायची। ओम सर्वभूषादिगे संभे लोकलज्जादि भारणे मयोपपादने दोभ्यां वाससे प्रतिगृह्णाता भूर्भुवस्वः श्रीमहागणपतिर्देवताभ्यो नमः। सपरिवार देवताः वस्त्रभावेन
समर्पयामि. पुन्हा अक्षर घ्यायची हातामध्ये आणि भाव करायचा की देवाला आपण यज्ञोपवीत, आपण जाणीव म्हणतो लोकल भाषामध्ये ना, यज्ञोपवीत त्याचं नाव आहे. तर यज्ञोपवीत आपण अर्पण करतोय, ह्या भावाने आपल्याला देवाला अक्षत अर्पण करायची. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेय सहजं पुरस्तात् आयुष्यमगयं प्रतिमोजदोभ्रं नोपवेदं फलमस्तु तेजः. ओम भूर्भुवः परिवार देवता गणपति देवताभ्यो नमः. यज्ञोपवीत भावेन अक्षतां समर्पयामि. तदनंतरम भगवान देवाला कुंकुम वाहून घ्यायचं. हे घंटनम चंदनम दिव्यम घंटाभ्यो सुमनोहरं विलेपनं सुराजयिषा चंदनं प्रतिगृह्यामः. ओम भूर्भुवः श्री महागणपति देवताभ्यः गंधम विलेपनं पादं प्रतिगृह्यामः. देवाला उपचारासाठी दुर्वा अर्पण करायचं. गांडात गांडात भगवान देवरे त्यानंतर आपल्याला सौभाग्य द्रव्य म्हणजे अबीर गुलाल वाहून घ्यायचं देवांवर. वाहून घ्या तुमचा समोर अबीर गुलाल. हा, जेही तुम्हाला समजतं तसं घ्यायचं. अभिषेक आयुषो वृद्धे गुलाले प्रीति वर्धना सिंधुरेण समायुक्त सौभाग्यं प्रतिगृह्यामः. गणपतिभ्यो नमः. सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. तथा नैवेद्यं दोन पळी पहिला पाणी थोडं वज्रोपवस्त्रांत यज्ञोपवीतेन युग्मात्मन्यं समर्पयामि. धूपम् अग्रापयामि. दीपकं दर्शयामि. नैवेद्यम. उसके अंदर है ना थोड़ा दही और शहद ले लो. हाँ, मधुपर्क का नैवेद्य दे दो. ठीक, हाँ ले. उसके ऊपर थोड़ा सा शहद लेता. सुबह सुबह का टाइम मेटाबॉलिज्म बढ़ाता है दही उसमें. आप वो जो लाइव देख रहे हो, आपको अगर आनंद आ रहा है या नहीं भी आ रहा है, आपको भी कमेंट के माध्यम से सूचित कीजिएगा. लाइव आने ओम गण गणपतये नमः इति मूलमन्त्रैः जलैः चतुरस्रमण्डलोपरि नैवेद्यं विधाय नैवेद्योपरेः ओम गणपतये नमः इति मूलमन्त्रैः जलसंप्रोक्ष्य कौचेन गुन्तवान् धेनुवान् अमृगदे अस्त्रैः अवगण्य ग्रासमुद्रां प्रदर्शयेत. देवाला प्रेमाने वाढायचंय. आपला जो डावा हात आहे हा आपण असा ठेवतो, म्हणजे आपला हा श्वास आणि प्रश्वास याचाने हे उष्ट नको व्हायला. डोळे आपण बंद ठेवतो. त्या जगातमध्ये कोणालाही आपल्याला कौल भगवायचं असेल ना, हीच एक मुद्रा आहे, दुसरी कुठली मुद्राच नाही. बरोबर आहे. तर तसं आपल्याला देवाला वाढायचं. गुरुजी नाच बजाइए. ओम प्राणाय ओम अपानाय ओम व्यानाय ओम उदानाय ओम समानाय. पळी पाणी सोडायचंय. पूर्वाभूषणं समर्पयामि. मध्ये तोयं समर्पयामि. क्षणं रंजनं विलंब. हात जोडायचं. देव घोष करतायत, आपण भजन करू ना. ओम गण गणपतये नमः इति मंत्रैः जपत. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गणपतये नमः. पुन्हा देवाला आग्रह करायचं की अजून थोडं तुम्ही जेवा. पुन्हा प्राणाय ओम अपानाय ओम व्यानाय ओम उदानाय ओम समानाय. तीन पळी पाणी सोडायचं तांबड्यामध्ये. मुद्राभूषणं समर्पयामि. हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. आचमन्यजलं समर्पयामि. सर्ववर्तनार्थे अनंत कोटि नमस्कारं समर्पयामि.